डब्बा सिरीजच्या दुसऱ्या भागात आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पण चवीला एकदम भारी अशी काजू वाटाणा मखनी, तीही बिना कांदा बिना लसूण वापरता। चव अशी की तुम्ही बोट चाटत राहाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आता आपण ग्रेव्हीसाठी इथं 3 मीडियम साईजचे चिरलेले टोमॅटो घेतले आहेत, 20 ते 25 काजू, 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 2 सुक्या लाल मिरच्या, 3 वेलची, कोथिंबीरीचे देठं, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ आणि सगळ्यात शेवटी मी इथं 2 ग्लास गरम पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एकदम झटपट होणारी ही ग्रेव्ही आहे। ही ग्रेव्ही तुम्ही दुसऱ्या भाजीला सुद्धा वापरू शकता आणि फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता। आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि याला एक 10 ते 12 मिनिटं छान बॉईल होऊ देऊ, जोपर्यंत आपला टोमॅटो मऊ शिजत नाही तोपर्यंत। आता आपण चेक करू, आपला टोमॅटो खूप छान मऊ शिजला आहे। आता याला आपण चाळणीमध्ये चाळून घेऊ आणि याला एका भांड्यात काढून घेऊ। आता यामधील आपण दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता यामधील काढून घेऊ। हे काढल्यानंतर आता याला आपण गार करण्यासाठी याला थोडा वेळ असंच ठेवून देऊ, जोपर्यंत हे पूर्ण गार होत नाही तोपर्यंत। बघा आता हे छान गार झालं आहे। आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊ। याची एकदम आपल्याला फाईन पेस्ट करायची, बघा या पद्धतीने। आता ही पेस्ट आपण चाळणीमधनं चाळून घेऊ। ही स्टेप ऑप्शनल आहे, ही स्टेप तुम्ही नाही केली तरी चालेल। तसं काहीच निघत नाही याच्यामधनं, अगदी टोमॅटोचे थोडेफार सालं निघतात। पण चाळणीतनं चाळून घेतली की आपली ग्रेव्ही एकदम छान सिल्की होते। आता आपण वाटाणे ब्लांच करून घेऊ। त्यासाठी मी एका सॉसपॅनमध्ये 1 कप पाणी घेतलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 कप वाटाणे टाकून ते 1 मिनिट बॉईल करून घेणार आहे। आता आपले वाटाणे छान बॉईल झालेत, ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि याला बाजूला ठेवून देऊ। आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतले, त्यामध्ये 20-25 काजू छान खरपूस गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत, म्हणजे भाजीमध्ये छान त्याचा क्रंचीनेस येतो। आता आपण आपले तळलेले काजू एका वाटीत काढून घेऊ। त्यानंतर यामध्येच मी 1 चमचा तेल आणि 3 बटरची खूप टाकून घेत आहे। बटर तापल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरं, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 7-8 आल्याचे जुलियन्स आणि आपण तयार केलेली ग्रेव्ही टाकून हे छान मिक्स करत त्याला परतून घेणार आहोत। जोपर्यंत हा मसाल्याला तेल सोडत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कंटिन्यू हलवत आपल्याला हा मसाला परतायचा आहे। याच्यामध्ये काजूची पेस्ट असल्यामुळे हे कढईला लागण्याची शक्यता असते। बघा आता आपला मसाला खूप छान असा परतून झाला आहे, त्याला तेलही सुटलं आहे। टोमॅटोचा आंबटपणा थोडा कमी करण्यासाठी यात मी आता थोडी साखर टाकत आहे। साखर खूप पण टाकायची नाही, अगदी थोडीच टाकायची आहे। आता यामध्ये थोडं चवीपुरता मीठ, ब्लांच केलेले वाटाणे आणि परतलेले काजू टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। वाटाणे काजू टाकल्यानंतर याला आपण 1 मिनिट असंच या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत। काजूने वाटाणा छान परतून झाला आहे। आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही याची ग्रेव्ही तयार करू शकता। पण आपल्याला ही ग्रेव्ही फार पातळही नाही, फार घट्टही नाही, एकदम सेमी कन्सिस्टन्सीमध्ये बनवायची आहे। टिफिनसाठी असल्यामुळे आपल्याला याला फार पातळ करायची नाही आहे। आता याच्यावर थोडी कसुरी मेथी, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपण परत याला मिक्स करून घेऊ। आणि बघा, कोणी म्हणेल का ही भाजी बिना कांदा लसणाची आहे। या ग्रेव्हीचा सिल्कीनेस, रंग बघा, गरमागरम चपाती किंवा जिरा राईससोबत ही काजू वाटाणा मखनी सर्व सूप देते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही तुम्हाला आवडली की नाही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा।
आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू.